मर्डर्स, जागोजागी मर्डर होत आहेत. पण या महाराष्ट्रातली सरकार काय करते याच्याकडे लक्ष न देता सर्वांचं लक्ष फक्त संविधानाला टार्गेट करणे. हालाकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे सांगून गेले की संविधान कितीही चांगले असले तरी ते जर वाईट हातात गेले तर नक्कीच त्याचे वाईट परिणाम होतील, आणि तेच या महाराष्ट्राला दिसत आहे. पण या महाराष्ट्रातील जी बुद्धिमत्ता लोकांची झालेली आहे, जी विचारधारा लोकांची झालेली आहे, त्यांना फक्त संविधानाला टार्गेट करायचं आहे की संविधान हे योग्य नाही, संविधान बदलावं. संविधान बदलण्याच्या भाषा आता या लोकांकडून चालू झालेल्या आहेत. वेगवेगळे व्हिडिओज, वेगवेगळ्या क्लिप दिवसांदिवस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत की ज्यामध्ये संविधान बदलण्याची भाषा हे लोक वापरत आहेत. काही दिवसा पहिले एका मित्रानं पण एक व्हिडिओ बनवला त्या चिमुकलीसाठी. त्याने त्याची भावना वेगळी होती. ठीक आहे, तुझी भावना जरी वेगळी असेल मित्रा, पण संविधान बदलण्याची भाषा हे तरी तुला योग्य वाटते का? आणि त्या मुलाला काही सपोर्ट करत आहेत की याला असं याच्यासोबत अन्याय झाला, याला न्याय मिळाला पाहिजे. तर मी म्हणतो, कशाबद्दल न्याय पाहिजे? तुमचं काय मत आहे की संविधान बदललं पाहिजे? संविधानाच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना तसंच सोडलं गेलं पाहिजे? आणि हा, तो चुकतोय तरी त्याला सपोर्ट मिळतोय. आणि आपल्या भीमसैनिकांना का आपण सपोर्ट करत नाही? आपल्या लोकांना हेच एक किडा आहे. प्रत्येकाला आपलं आपलं वर्चस्व महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की मी मोठा. आपल्या समाजातील सगळ्यात मोठा किडा हा आहे. त्याच्यामुळे ना आपले नेते आजपर्यंत एक होऊ शकले, ना आपण आजपर्यंत एक होऊ शकत. आपण जर सोबत राहिलो, सोबत एकीनं जर पुढं चाललो, तर कोणाची मजाल संविधानाच्या विरोधात बोलायची. पण त्यांना माहीत आहे की यांच्यात गट तट नेहमीप्रमाणे प्रत्येक यांच्या घरात एकी नाही तर यांच्या समाजात कुठे एकी असणार. तर माझं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो, भलेही तुम्हाला समाजाला सपोर्ट करता नसेल येत तरी समाजाच्या विरोधात तरी जाऊ नका. कारण